स्ट्रॉबेरीची शेती करा आणि मिळवा लाखो रुपयांची कमाई। नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे। स्ट्रॉबेरीची शेती करून लाखो रुपयांची कमाई होऊ शकते। यासाठी फक्त 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे। टेक्नॉलॉजीच्या काळात आता देशातील शेतकरी पारंपरिक शेतीमध्ये नवनवे प्रयोग करत आहेत। त्यातून फायदाही चांगला होतोय। अनेक शिकलेल्या तरुणांनी ही शेती सुरू केली आहे। यातून 1 लाखापर्यंतची चांगली कमाई देखील करत आहेत। नेमकी काय आहे मार्केट डिमांड पाहूया। स्ट्रॉबेरीची शेती एक आधुनिक शेती आहे आणि यात खर्चही तुलनेने कमी होतो। सिंचनाची कमी गरज असते। कृषी जाणकारांच्या माहितीनुसार स्ट्रॉबेरी औषधी असून यात अनेक विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, जे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात। यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के असतं। हे डोळ्यांचं आरोग्य राखण्यासह दातांची चमक वाढवण्यासाठीही फायद्याचं ठरतं। स्ट्रॉबेरीपासून जेली, मिठाई, आईस्क्रीमची निर्मिती केली जाते। त्यामुळे याचं बाजारमूल्यही अधिक आहे। स्ट्रॉबेरीची शेती कशी करता येईल? भारतात याचं उत्पादन डोंगराळ भागात नैनिताल, डेहराडून, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रातील महाबळेश्वर, दार्जिलिंगमध्ये व्यावसायिकदृष्ट्या केलं जातं। स्ट्रॉबेरीसाठी चिकणमाती चांगली मानली जाते। स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा योग्य कालावधी 10 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत असतो। यासाठी तापमान 30 डिग्रीहून अधिक असू नये। 1 एकर जागेतून याची शेती केली जाऊ शकते। पॉली हाऊस तंत्रापेक्षा थंड हवामान स्ट्रॉबेरी लागवडीसाठी उत्तम आहे, परंतु अपुऱ्या स्रोतांमध्ये पीक सुरक्षित ठेवण्यासाठी उन्हापासून वाचवणाऱ्या पॉलिटनल पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो। दररोज प्लांटमध्ये साफसफाई करावी लागते। रोपांसाठी ठिबक सिंचन करावं लागतं। रोप कुठे खरेदी करता येतील आणि याचं मार्केटिंग कसं करता येईल? पुण्यातील के बायोप्लांट्स प्रायव्हेट लिमिटेडमधून रोपं खरेदी करता येऊ शकतात। हिमाचल प्रदेशातूनही या रोपांची खरेदी केली जाऊ शकते। विक्रीच्या बाबतीत स्ट्रॉबेरीची विक्री लवकर होते, कारण याची मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे। बाजारात 300 ते 600 रुपयापर्यंत याची विक्री होते। याचे खरेदीदारही लागवड केल्यानंतर लगेच मिळू शकतात आणि यासाठी ॲडव्हान्स बुकिंगही घेता येतं। एकूण किंमत कितीही असली तरी त्या किमतीच्या 3 पट रक्कम सहजपणे मिळते, असं कृषी जाणकारांचं म्हणणं आहे। यासाठी सरकारकडूनही मदत मिळते। या व्यवसायासाठी वेगवेगळ्या राज्यात फलोत्पादन आणि कृषी विभागाकडून अनुदान देखील मिळतं, ज्यात प्लास्टिक मल्चिंग आणि ठिबक सिंचनासाठीच्या यंत्रांवर 40 ते 50% अनुदान मिळतं। आपल्या राज्यानुसार याच्या व्यवसायासाठी कृषी विभागाकडून मदत मिळू शकता। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।